विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकूयात महाराणी सईबाई सारथी रोजगार आणि स्वयंरोजगार योजनेच्या लाभार्थी विद्यार्थिनी पद्मश्री शेटके यांचं सारथीविषयीचं मनोगत. आई, मी स्वतःच्या पायावर उभं राहणार आहे. हे वाक्य मी अनेक वेळा तिच्यासमोर बोलायचे आणि ती गालात हसत म्हणायची, तुला जमेल ग, तुझ्या हाताला मेहनतीची ओढ आहे. माझ्या आईचा हा आत्मविश्वास माझ्या जीवनाचा पाया आहे. मी पद्मश्री शेटके, मूळची इचलकरंजीची आणि लग्नानंतर कोल्हापूरची. माझ्या आईनं मला स्वतःच्या कष्टातून मोठं केलं. ती एका महिला उद्योग केंद्रात पदार्थ तयार करण्याचं काम करायची. तिच्या कष्टातूनच मला काहीतरी वेगळं करण्याची प्रेरणा मिळाली. संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकूनही स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी करून दाखवायचं, ही भावना माझ्या मनात कायम होती. पण त्या स्वप्नाला दिशा कशी मिळणार हे ठरत नव्हतं. याच दरम्यान सारथी संस्थेच्या MCD बेकरी प्रॉडक्ट निर्मिती प्रशिक्षण योजनेबद्दल मला माहिती मिळाली आणि माझ्या आयुष्याला एक नवीन वाट मिळाली. सारथीनं मराठा समाजासाठी आणि विशेषतः महिलांसाठी उपलब्ध करून दिलेली ही योजना म्हणजे माझ्यासाठी आशेचा किरण होता. ही योजना विनाशुल्क होती, ज्यामुळे माझ्यासारख्या महिलांना व्यवसाय उभारण्यासाठी एक सुवर्ण संधी मिळाली. प्रशिक्षणादरम्यान केक तयार करण्याच्या विविध पद्धती, इतर पदार्थांची निर्मिती आणि कमर्शियल स्तरावर उत्पादन कसं करायचं याबद्दल सखोल ज्ञान मिळालं. साध्या गृहिणीपासून व्यावसायिक बनण्याच्या मार्गावरचा हा प्रवास माझ्यासाठी अनमोल ठरला. प्रशिक्षण केंद्र घरापासून खूप लांब होतं. रोज बस पकडून वेळेत पोहोचणं, मुलीला सांभाळणं आणि घरचं काम सांभाळून क्लासला जाणं हे सगळं करताना खूप धावपळ व्हायची. पण माझ्या मनात फक्त एकच गोष्ट होती, हे माझ्या भविष्याच्या उभारणीसाठी आहे. क्लासमध्ये मला उद्योगाबद्दलच्या अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. उत्पादन कसं तयार करायचं, त्याचं कॉस्टिंग, मार्केटिंग आणि ब्रँडिंग कसं करायचं याचं सखोल मार्गदर्शन मिळालं. उद्योग म्हणजे केवळ उत्पादन तयार करणं नाही, तर ते लोकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवणं हे सारथीनं मला शिकवलं. माझ्या या प्रवासात माझे मिस्टर सुधीर शेटके यांनी मला खूप पाठिंबा दिला. ते कमर्शियल आर्टिस्ट असल्यामुळं ब्रँडिंग, लोगो डिझाईन आणि बिझनेस कन्सल्टिंगमध्ये त्यांचा अनुभव खूप उपयुक्त ठरला. त्यांनी मला शिकवलं की तुमचा पदार्थ चांगला असावा, पण तो बाजारात कसा सादर होतो हे अधिक महत्त्वाचं आहे. त्यांच्या मार्गदर्शनानं आणि सारथीच्या प्रशिक्षणानं मला व्यवसाय कसा उभारायचा याची स्पष्ट दिशा मिळाली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी स्वयंरोजगाराची सुरुवात केली. मी घरीच केक आणि इतर बेकरी उत्पादनांच्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. कमर्शियल स्तरावरील मशिनरी वापरून उत्पादनाचा दर्जा कसा सुधारायचा हे सारथीनं शिकवलं. आज माझं उत्पादन फक्त स्थानिक पातळीपुरतं मर्यादित नाही, तर त्याचा व्यावसायिक स्तरावर विस्तार करण्याच्या दिशेनं मी काम करत आहे. प्रशिक्षणादरम्यान माझ्या सहप्रवासी महिलांनी मला खूप प्रेरणा दिली. काही महिला राधानगरी, पन्हाळा आणि दाजीपूर सारख्या दूरच्या भागातून रोज प्रवास करून क्लासला येत होत्या. त्यांचं ध्येय पाहून मला जाणवलं की महिलांनी शिकायचं ठरवलं तर त्या कोणत्याही अडचणींवर मात करू शकतात. सारथीनं केवळ तांत्रिक प्रशिक्षण दिलं नाही, तर उद्योगासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टींची माहितीही पुरवली. CMGP, PMGP आणि अण्णाभाऊ पाटील योजनेद्वारे भांडवल कसं उभारायचं याबद्दल मार्गदर्शन मिळालं. या योजनांमुळे माझ्यासारख्या अनेक महिलांना व्यवसाय सुरू करणं सोपं झालं. जर सारथी नसतं तर कदाचित मी अजूनही फक्त एक साधी गृहिणी राहिले असते. व्यवसाय उभारण्यासाठी लागणारी कौशल्य, आत्मविश्वास आणि प्रेरणा मला मिळालीच नसती. सारथीनं मला केवळ एक योजना नाही, तर आयुष्याला नवी दिशा दिली. मी प्रत्येक महिलेला सांगू इच्छिते, स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. सारथीनं दिलेली संधी फक्त माझ्यासाठी नाही, तर तुम्हा प्रत्येकासाठी आहे. तिचा लाभ घ्या, शिकून स्वतःचं भविष्य घडवा आणि आत्मनिर्भर बना. मी मनापासून सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे सर, डॉक्टर श्रीकांत देशमुख सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमची आभारी आहे. त्यांनी दिलेलं मार्गदर्शन आणि प्रेरणा यामुळेच मी आज स्वतःच्या पायावर उभी आहे. सारथी नसती तर माझ्या स्वप्नांना कधीच उभारी मिळाली नसती. आज मी जी आहे ती सारथीमुळेच आहे. सारथीनं मला दाखवलं की महिलांना सक्षम बनवायचं असेल तर त्यांना शिक्षण, प्रशिक्षण आणि आत्मविश्वासाची साथ द्यायला हवी.